आज पाया नाही पडणार वाटतं. तूच पड, आज तुलाच गरज पडेल. होय. नाही नाही. आज या ठिकाणी मला सांगण्यात असा आनंद होतो की आठवड्यातल्या जास्त वेळा चांगलं फॅटवालं दूध घातल्याबद्दल आमच्या डेअरीचं किटलीचं बक्षीस जातंय. शीतल पवार यांना. काय काय यास्मिन, काय गाणं होतं ते? हा, नाही माझ्या दुधात नाही पाणी, माझ्या दुधात नाही पाणी, दुधात नाही पाणी, माझ्या दुधात नाही पाणी. शीतल अभिनंदन. मी बोलले होते ना मी जिंकणार म्हणून. काय हा हा, चल गे यास्मिन. आज्या, दुधाचा रतीब घाला आला तस का पाण्याचा? एवढं पांचट दूध देत जाऊ नकोस. आणि हो, दुधात पाणी कमी घालत जा. मला माहिती होत काय? ही जिंकणार आहे ती. कसं काय? कसं काय म्हणजे? मी बघितलं होतं तिला आजाच्या किटलीत पाणी ओतताना. काय? होय, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. अरे मग अडवलं का नाहीस तिला? हाय का आता? तू काय सांगितलं होतंस? फक्त लक्ष ठेव म्हणून. मी फक्त लक्ष ठेवलं. अरे खूप लागा जायला काही का? तू नंतर बघतो मी. चितली मिलीच आता. हाय का इक्या? आता मी काय केलं? आमचं चुकलं. हाय क्या? स्पर्धा जिंकली, किटली मिळाली. किटली आहे ना पहिल्यांदा देवा पुढे ठेवायची. बरोबर की नाही जाणार? औक्षण केल्याशिवाय आत येऊ नको. मी ताट घेऊन येते. आता यात काय ऑप्शन करण्यासारखं? ए गप्पे. तू कशाला मध्ये बोलतो रे? ए सुमन काकी, नेलपेंट दे की. कशाला? किटलीवर नाव लिहायचंय. येतात मी धरतो. चांगला अक्षर काढ बर का. अक्षर चांगलंच आहे तिचं. बघितलं का दाद्या कशी किटली मिळवली हिने? त्याचं काय कौतिक सांगताय मला? मी निबंध स्पर्धेत कप आणला होता. कप मग आता त्यानं काय चहा पितो का? अरे ह्यानं रोज दूध तरी घाला येईल. व्हा बाजूला. दिवे लागायचे यायला पोरीने बक्षीस आणले. औक्षण करून घेते. हळू डोळ्यात पडेल पोरीच्या. याला लावा. याला पण लावा. किटलीला पण, किटलीला पण. किटलीला पण, किटलीला पण. होय. शितले हे घे, आयुष्यभर अशाच किटले मिळवत राहा. तोंड गोड कर. थांबा. चीटिंग केलं तुमच्या पोरीनं. ए काहीतरी बोलू नको. चिडून जिंकली ती. हे आजा, मी काय केलंय रे? माझ्या दुधात पाणी मिसळलंय म्हणून नंबर आला हिचा. काय? खोटे काय पण सांगू नकोस. तुझा नंबर नाही आला म्हणून मला म्हणतोयस व्हय? एक मिनिट.
नक्की काय झालंय ते कळल का? तुमच्या दुधाची फॅट जास्त बसावी म्हणून माझ्या दुधात पाणी ओतलंय ना. कशावरून? विचारा की राहुल्याला. सांग की. नाही ना मी जेवलो. हा हे हुकलेल्या दुधाचं सांग, दुधाचं. दुधाचं वय होय ना मी बघितलंय दुधात पाणी मिसळताना. हिला आपल्या रफिक चाच्याची यास्मिन बी होती हिच्या सोबत. शीतल, खरंय हे? ना अख्खं गाव तुम्हाला मानतं. तुम्ही सांगाल तसं सगळे करतात. आणि ही बघा, तुमची पोरगी अशी वागायला असं वाटलं नव्हतं. शीतल, पुढे ये. नाना काय ऐकतं तुम्ही त्याचं? शीतल, तू याच्या दुधात पाणी मिसळलंस? अजिंक्य, हिच्या अशा वागण्याबद्दल मी तुझी माफी मागतो. शीतल, ती बक्षिसाची किटली त्याला दे. नाना दे. आणि या उपर तुला शिक्षा पण भोगावी लागेल. शिक्षा? हो. नाही, मारणार नाही. शिक्षा ही शरीराला नाही, मनाला घाव लागणारी व्हायला पाहिजे, म्हणजे चूक सुधारते. अगं, एखादा माणूस मोठ्या कष्टाने जेव्हा गोठ्यात काम करून दूध घालतो ना, तेव्हा तो त्याच्या रक्ताचं पाणी करतो. आणि तू तर त्याच्या कामावरच पाणी ओतलंस. आणि तुझी शिक्षा ही आहे की उद्यापासून 2 दिवस अजिंक्य त्याच्या गोठ्यात जी जी कामं करतो ना, ती तू करायचीस. मध्ये कुणीही बोलणार नाही. उद्यापासून 2 दिवस अजिंक्यच्या गोठ्यात कामाला जायचं, कळलं?